जरांगे पाटील म्हणतात आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार. खर तर जरांगेच्या डोक्यावरती परिणाम झालाय. तो मनोरुग्ण आहे. जरांगे हा उद्या पाणी त्याग करेल, नाहीतर अजून कुठून तरी काहीतरी करेल. पण संविधान न मानणारा, इथल्या व्यवस्थेमधल्या मागास वर्गाला न मानणारा, न्यायालयाच्या निर्णयाला न मानणारा, शासन प्रशासनाला न मानणारा हा माणूस लोकशाही विरोधी वागतोय. हा माणूस झुंड गोळा करून एखाद्या हुकुमशहाप्रमाणे, एखाद्या हट्टवादी माणसाप्रमाणे हा माणूस वागतोय. याच्या या वागण्यामुळं या महाराष्ट्रामधल्या अर्ध्या लोकसंख्येचे हक्क अधिकार पायदळी तुडवलेला आहे. मुख्यमंत्री महोदय, आम्ही तुम्हाला बोलत होतो की या माणसाला मुंबईकडे तुम्ही येऊ नका. या माणसाची हिस्ट्री ही दंगलीची आहे. या माणसाला संविधान कळत नाही, या माणसाला कायदा कळत नाही, या माणसाला लोकशाही कळत नाही, आरक्षण कुणासाठी दिलंय, का दिलं गेलंय हे कळत नाही, याला लोकशाही मान्य नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू राजेंची प्रतिमा याच्या बॅनरवर असत नाही.